आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मक़दम। नाजरीन, मैं मसरत पटेल। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। खातून की छेड़छाड़ के मामले में औरंगाबाद के असिस्टेंट पुलिस कमिश्नर विशाल ढोमे आखिरकार मुअत्तल, वजारत दाखिला की कार्रवाई। जालना रोड पर हाईकोर्ट के रूबरू रिक्शा हुआ जलकर खाकस्तर। और रियासती एक्साइज ड्यूटी महकमे ने सिल्लोड़ में जब्त की मसनूई शराब। अब खबरें तफसील से। खातून की छेड़छाड़ करने के ज़िम्मन में औरंगाबाद के असिस्टेंट पुलिस कमिश्नर विशाल ढोमे को आखिरकार मुअत्तल कर दिया गया है। वजारत दाखिला के हुक्म पर यह मुअत्तल की कार्रवाई की गई। कांग्रेस समेत मुख्तलिफ पार्टी तंजीमों ने इन पर कार्रवाई करने का मुतालबा किया था। औरंगाबाद पुलिस फोर्स के असिस्टेंट पुलिस कमिश्नर विशाल ढोमे पर एक खातून ने छेड़छाड़ के ज़िम्मन में जुर्म दाखिल किया था। इसकी वजह से शहरियों की जानिब से शदीद गुस्से का इजहार किया जा रहा था। शहर ज़िला कांग्रेस कमेटी की जानिब से ढोमे को मुअत्तल करने का मुतालबा महजर के जरिए से किया गया था। ताहम बुध तक ढोमे को मुअत्तल नहीं किया गया तो जुमा को औरंगाबाद शहर बंद रखने का इशारा रुकने पार्लियामेंट इम्तियाज जलील ने दिया था। 15 जनवरी को सुबह 2 बजे छेड़छाड़ का ये मामला पेश आया था। 16 जनवरी को ढोमे को हिरासत में लिया गया था और अदालत ने उन्हें जमानत दे दी थी। ताहम अब वजारत दाखिला की जानिब से विशाल ढोमे को मुअत्तल करने की इत्तला मौसूल हुई है। कांग्रेस कमेटी की तरफ से माननीय विभागीय आयुक्त को हम एक विशाल ढोमे वरिष्ठ पुलिस अधिकारी एसीपी इनके खिलाफ में हमने एक निवेदन देने को यहाँ पर आए हैं। उन्होंने जो औरंगाबाद शहर में कल जो कृत्य किया है, औरंगाबाद शहर को काली माँ फांसने का काम किया है उन्हें। औरंगाबाद शहर का नाम खराब हो चुका है, इसलिए हमारी डिपार्टमेंट से सरकार से निवेदन है, विनती है कि उनको जल्द से जल्द सेवा में से बरतरफ कीजिए, उनको डिसमिस कीजिए, नहीं तो औरंगाबाद शहर कांग्रेस कमेटी तीव्र आंदोलन करेंगे। औरंगाबाद शहरामध्ये एक असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस विशाल ढोमे या नशेच्या हालतमध्ये ज्या प्रकारे त्यांनी एकी महिलाची छेडछाड केली, त्याचा मॉलेस्टेशन केला आणि त्याच्यानंतर त्याच्या घरी जाऊन त्याच्या परिवारातले सगळे लोकांना ज्या प्रकारे बेदम मारहाण केली, त्याच्यासोबत त्याची रिव्हॉल्वर पण होती सोबत आणि त्याच्यानंतर ज्या परिवाराच्या लोकांनी पोलिसांना फोन केली तर पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले नाही। तो नशेमध्ये धूत होता, सर्वांना मारत होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला घरी सोडण्यात आलं। तो नशेचा धूत होता, त्याला नियमाप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये घ्यायला पाहिजे होतं, त्याच्यावर केस रजिस्टर करायला पाहिजे होतं, इमिजिएट त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवून त्याचा किती दारू पिलेला आहे त्याचा टेस्ट करायला पाहिजे होतं, पण त्याला घरी सोडण्यात आलं होतं। मग जेव्हा हे बातमी बाहेर पडली आणि त्याचा निषेध करण्यात आला, जे आपला पदाचा दुरुपयोग करत आहे, लोकांना मारत आहे, अशा महिलांना छेडछाड करत आहे, मग लोक जाणार कुठे? तुमची तर जबाबदारी होती की लवकरात लवकर, जितकं लवकर होऊ शकलं असतं की तुम्ही त्यांना सस्पेंड केलं असतं, तर तुम्ही केलं नाही। म्हणून आम्ही हे आंदोलनाचा रास्ता इख्तियार केलेला आहे। उद्यापर्यंत मी तुम्हाला अल्टिमेटम देत आहे की हे ऑफिसर सस्पेंड नाही झाला तर मग फ्रायडेला आम्ही एक मोठा आंदोलन औरंगाबादमध्ये उभारू। रियासती एक्साइज ड्यूटी महकमे ने सिल्लोड़ इलाके में मसनूई शराब के कारखाने का पर्दाफाश किया और इस मकाम से 3.25 लाख रुपयों की मालियत जब्त कर ली। रियासती एक्साइज ड्यूटी शोबे ने कार्रवाई करते हुए सिल्लोड़ इलाके में शराब के कारखाने में मसनूई शराब का पर्दाफाश किया। सिल्लोड़ में दुर्गानगर महासुबा मंदिर से करीब रहने वाले दीपक ठकुबा गुजाड़ के घर में ये बैरूनी शराब का मसनूई कारखाना चलाया जा रहा था। 180 ml गुंजाइश की 474 बोतलें जब्त की गईं। चंद खाली बोतलें समेत जुमला 76,000 रुपये मालियत का माल जब्त कर लिया गया। जिल्ह्यातील सिल्लोड येथे बनावट मद्य बनवत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला इसेन्स जे भारतीय बनावटीची विदेशी मद्य बनावट तयार करण्यासाठी लागतं ते इसेन्स, कॅरामल आणि ENS आढळून आलं। त्यामध्ये
प्रत्यक्ष 6 ENAचे ड्रम, ते प्रत्येकी 15 लिटर आणि 2 प्रत्येकी 20 लिटरचे असे जवळपास 200 लिटर स्पिरिट आम्ही जप्त केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी इसेन्स कॅरॅमल आणि ENAचा वापर करून 474 बनावट विदेशी मद्य तयार केल्याच्या बॉटल मिळून आल्या आणि 1900 मोकळ्या बॉटल की जे परत रिफिलिंग करून त्याचं बनावट मद्य तयार करून विक्रीसाठी तयार करण्यासाठी 19 मोकळ्या बाटल्या आढळून आल्या. असा एकूण 2,76,415 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. एक आरोपीला अटक केलेली आहे आणि 2 आरोपी सध्या फरार आहेत. त्या सदर आरोपींनी हा मुद्देमाल कुठून आणला, स्पिरिट कुठून आणलं किंवा कॅरॅबल आणि इसेन्स कुठून आणलं आणि बूच त्या जे दारूच्या बॉटलसाठी बसवण्यासाठी आवश्यक असतात ते बूच कुठून आणले याचा तपास आमचे दुय्यम निरीक्षक पाटील करत आहेत. सदर कारवाई महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 व भारतीय दंड संहिता याच्यानुसार करण्यात आलेली असून त्याबाबतचा तपास चालू आहे. जालना रोड पर हाईकोर्ट के रूबरू आज एक रिक्शे में अचानक आग लग गई. इत्तला मिलते ही आतिश फिरोज दस्ते ने आग पर काबू पाया. खुशकिस्मती से कोई जानी नुकसान नहीं हुआ है. शहर में जालना रोड पर हाईकोर्ट के रूबरू आज दोपहर में एक रिक्शे में अचानक आग लग गई. रिक्शा ड्राइवर ने मुस्तैदी से मुसाफिरों को रिक्शे से नीचे उतारा और आग लगने के ज़िम्मन में आतिश फिरोज दस्ते को इत्तला दी. आतिश फिरोज दस्ते ने आग पर काबू पाने की कोशिश की, ताहम तब तक रिक्शा जलकर खाकसतर हो गया. खुशकिस्मती से इस हादसे में कोई जानी नुकसान नहीं हुआ. जालना रोड पर रिक्शे में आग लगने से कुछ देर के लिए आमदोरफ्त मफलूज होकर रह गई थी. ट्रैफिक पुलिस ने कोशिश करते हुए आमदोरफ्त बहाल की. औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन और स्मार्ट सिटी के इश्तराक से लाइट हाउस कम्युनिटी फाउंडेशन अजीम रोजगार मेड़ावा 22 जनवरी को N5 कम्युनिटी सेंटर सिडको में मुनक्किद किया गया है. इससे इस्तिफादा करने की अपील की गई है. औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन और स्मार्ट सिटी के इश्तराक से एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अभिजीत चौधरी की रहनुमाई में लाइट हाउस कम्युनिटी फाउंडेशन अजीम मेड़ावे का एहतमाम किया गया है. ये मेड़ावा 22 जनवरी 2023 बरोज़ इतवार सुबह 9 बजे से दोपहर 3 बजे तक N5 कम्युनिटी सेंटर सिडको में होगा. अहले हजरात इससे इस्तिफादा करें, ऐसी अपील की गई है. म्यूनिसिपल कॉरपोरेशन के तुलबा के लिए तालीमी मेयार को फ़रोग़ देने के साथ ऑलराउंड डेवलपमेंट के लिए तमाम स्कूलों में मुख्तलिफ प्रोग्राम्स पर अमल दरामद किया जा रहा है. तुलबा ने रियासती सतह के अतफाल ड्रामों में शिरकत करके शायखीन का दिल जीत लिया. म्यूनिसिपल कॉरपोरेशन के तुलबा में तालीमी मेयार को बुलंद करने के साथ ऑलराउंड डेवलपमेंट के लिए म्यूनिसिपल कॉरपोरेशन औरंगाबाद के तमाम स्कूलों में मुख्तलिफ स्कीमों पर अमल दरामद किया जा रहा है. म्यूनिसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी और असिस्टेंट कमिश्नर नंदा गायकवाड़ की क़यादत में म्यूनिसिपल कॉरपोरेशन के 5वीं से 8वीं जमात के 1200 तलबा को स्कॉलरशिप इम्तिहान में बिठाया गया. तुलबा में रोटी बनाने का मुकाबला रखा गया था. इसी तरह स्पोर्ट्स मुकाबलों का एहतमाम किया गया था. म्यूनिसिपल कॉरपोरेशन के तुलबा ने रियासती सतह के अतफाल ड्रामे मुकाबले में हिस्सा लिया और शायखीन का दिल जीत लिया. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकी शिक्षणाबरोबरच अनेक जीवनात गरज असलेल्या शिक्षणाची त्यांना गरज होती. ते शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लॉकडाऊनमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की बुवा आपण आपल्या आईवडिलांच्या कामामध्ये तुम्ही मदत करा. मग ते कुठलेही काम असो, आईचं काम साधं दळण दळून आणायचं असेल किंवा घरातले कपडे धुवायचे असतील किंवा स्वयंपाकामध्ये मदत करायची असेल. तर प्रियदर्शनी इंद्रनगर या शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांच्या कामामध्ये मदत केली आणि मुलांनी तर अक्षरशः स्वयंपाक देखील शिकला. आणि हे आम्हाला आश्चर्य वाटत होतं की मुलं कसे काय स्वयंपाक करू शकतील. तर त्यासाठी त्यांनी आम्हाला एक स्पर्धेचं नियोजन केलं आम्ही त्यांचं, आणि भाकरी बनवण्याची कला या नावाखाली आम्ही ही स्पर्धा घेतली. प्रियदर्शनी शाळेमध्ये 10 चुलींचं आम्ही नियोजन केलं आणि विद्यार्थ्यांनी स्वतः घरून बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणलं. मुलांनी मुलींनी सगळ्यांनी भाकरी बनवण्यासाठी स्वतःचा सहभाग नोंदवला आणि यामध्ये जवळपास 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
नुसतं भाकरीच बनवलं नाही तर त्यासोबत वांग्याची भाजी, ठेचा, पिठलं हे सगळं बनवून याचा सगळा आस्वाद घेण्यासाठी आम्ही शंभूराजे संभाजी या नाटकातील सगळ्या कलावंतांना बोलवलं होतं आणि त्या कलावंतांनी या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेतला आणि खूप आनंद व्यक्त केला. मुलं स्वावलंबी बनली पाहिजे, कारण पुढील शिक्षणासाठी ज्यावेळेस मुलं बाहेर जातील, हॉस्टेलमध्ये राहतील किंवा एकटं राहण्याची कधीतरी वेळ येईल, अशा वेळेस मुलांना स्वतःचा स्वयंपाक बनवता आला पाहिजे हा यामागचा उद्देश होता. स्वतःची गरज, स्वतःची कामं ही त्यांनी करावे हा याच्या मागचा उद्देश होता. तसेच अनेक शाळांमध्ये आमच्याकडे क्रीडा शिक्षक नाही, तरी पण आम्ही सगळ्या शाळांना सांगितलं की बा तुम्ही आता क्रीडा स्पर्धा घ्या. वेगवेगळ्या ठिकाणी क्रीडा स्पर्धेचं आयोजन सुरू झालेलं आहे, क्रीडा महोत्सव घेणं चालू आहे. आणि विशेषतः आमच्या CBSE शाळेमध्ये सध्याला 2 शाळांमध्ये उस्मानपुरा आणि गारखेडामध्ये क्रीडा महोत्सव घेतला. यामध्ये अगदी चिमुकल्यांपासून म्हणजे ज्युनियर KG पासून ते 3रीच्या वर्गापर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नुसतं विद्यार्थ्यांनी सहभाग नाही घेतला तर त्यांच्या पालकांनी देखील सहभाग घेतला. आणि या स्पर्धांमधून मुलांमध्ये एकत्रित राहण्याची कला, संघनिहाय काम करण्याची कला ही जोपासली जात आहे. G20 निमित्त आम्ही सगळ्या शाळांमध्ये आता चित्रकला स्पर्धेचं आयोजन करत आहोत. चित्रकला स्पर्धेत देखील आमची मुलं प्रावीण्य मिळवतात. त्यानंतर अभ्यासाच्या बाबतीत जर विचार केला तर 1200 विद्यार्थी आम्ही सध्याला इयत्ता 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला माननीय आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली बसवलेले आहेत. नुसते बसवले नाहीत तर त्याची फीस देखील महानगरपालिकेने भरली आणि आज मितीला सगळ्या शाळेमध्ये स्कॉलरशिपचे क्लासेस आमचे शिक्षक घेत आहेत. 10वीचे विद्यार्थी यासाठी आम्ही DMARTच्या वतीने त्यांच्या निधीमधून अपेक्षित प्रश्नसंच, जे विद्यार्थ्यांना विकत घेणं सुद्धा परवडत नाही असे नवनीतचे अपेक्षित प्रश्नसंच शहरातील सर्व विद्यार्थ्यांना, शहरातील म्हणण्यापेक्षा मनपाच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आम्ही हे आज पुरवलेले आहे. यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये गती निर्माण होणार आहे आणि नेमकं काय परीक्षेत विचारलं जाईल, नेमकं परीक्षेत काय लिहायचं हे त्यातून त्यांना कळणार आहे. आणि यावर्षी देखील आमचे विद्यार्थी प्रावीण्याने पास होतील. 10वी परीक्षा देखील त्यांना भीती वाटणार नाही. त्या अनुषंगाने परीक्षा पे चर्चा माननीय पंतप्रधान महोदयाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत 27 जानेवारीला संपूर्ण माध्यमिक शाळांमधून हा कार्यक्रम आम्ही लाईव्ह दाखवणार आहोत. 80,000 घरकुल फॉर्म का रिकॉर्ड खत्म करने वाली म्यूनिसिपल कॉरपोरेशन से भारतीय कम्युनिस्ट पार्टी जवाब तलब करेगी और 19 जनवरी को एहतजाज किया जाएगा. इसकी इत्तला कामरेड एडवोकेट अभय टाकसाल ने दी. गेल्या अनेक वर्षापासून औरंगाबाद शहरातील जवळपास 80,000 बेघर, भाडेकरू, नवीन लग्न झालेले जोडपे यांनी घरकुलासाठी फॉर्म भरले. 80,000 लोकांचे फॉर्म जमा करून महानगरपालिकेने ती गहाळ केल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. महानगरपालिकेने एक जाहीर प्रकटन देऊन जुन्या आणि नव्या लोकांनी घरकुलाचे फॉर्म जमा करावे असं आवाहन केलं. परंतु यामध्ये 80,000 फॉर्म गहाळ झाल्याची बाब महानगरपालिकेने लपवली. 80,000 फॉर्म कुठे गेले याचा जाब विचारण्यासाठी महानगरपालिकेसमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शहर काउन्सिलतर्फे उद्या 19 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता टाउन हॉल कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे. गरिबांनी नुसती फॉर्म भरायची आणि महानगरपालिकेने ते फॉर्म जमा करून गहाळ करून टाकायचे, हा धंदा बंद झाला पाहिजे. महानगरपालिका यांना जबाबदारी होती की प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मिळाली पाहिजे, रमाबाई आंबेडकर घर योजना राबवली गेली पाहिजे, शबरी योजनेचे घरं मिळाले पाहिजे होते. ते आजपर्यंत का मिळाले नाही याचा जाब भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे उद्या विचारला जाणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मी सर्वांना आवाहन करतो की उद्या 19 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता महानगरपालिकेच्या टाउन हॉल कार्यालयासमोर सर्व बेघरांनी जमा व्हावं आणि या महानगरपालिकेला जाब विचारावा, एवढंच मी आवाहन या ठिकाणी करतो. सरपरस्त वजीर ने खैरे के खिलाफ दिए गए बयान का जवाब देते हुए साबिक रुकने पार्लियामेंट चंद्रकांत खैरे ने भूमरे समेत मरकजी वजीर डॉक्टर भागवत कराड़ और रुकने पार्लियामेंट सैयद इम्तियाज जलील पर सख्त अल्फाज में तनकीद की. मी कोणाचा आहे त्यांना काही कळतच नाही. काही ते म्हणजे मी म्हटलं ना की त्यांना मॅच्युरिटी, पॉलिटिकल मॅच्युरिटी कमी आहे, त्यांना काही माहीत नाही, काही बोलतात नाही. हरकत नाही. काल माझ्याकडे बिडकीन, आडूळ, बाकीचे सगळे सरपंच आणि कार्यकर्ते आले होते. ते जर पाहिले तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही यांना फिरू पण देणार नाही. संदीपन पाटील भुमरे यांना फिरू पण देणार नाही आम्ही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि ते सगळे घाबरलेले आहे. आत्ता मला एकाने फोन केला
की साहेब आमच्या त्या म्हणजे सारा वैभवन ते आहे ना ते तिकडे आपल्या हडसूल तलावाच्या बाजूला तिथे खूप मोठा प्लॉट घेऊन त्या ठिकाणी ते एलियनचं ते एक स्वप्न आहे. पण आता मात्र मुस्लिम समाजसुद्धा त्याला मतदान करणार नाही, दलित समाजसुद्धा मतदान करणार नाही. मला कोणीतरी एकाने सांगितलं की मला फक्त 1% हिंदूंचे मतं मिळाले तर मी त्या ठिकाणी मागच्या वेळेस 35,000 हिंदूंचे मतं त्याला मिळाले होते. आणि म्हणून आता मात्र सगळ्यांनी ओळखून घेतलं की हा काहीच काम करू शकला नाही. मी जे काम करतोय तर ते काम त्यांनी हे कधीच केलं नाही आणि म्हणून लोक त्याच्यावर टोटली नाराज आहे. तेव्हा ते नाही आता हा संपला म्हणून. जनता त्या सोबत नाही. जनता आता मी उभं राहिलो तर कमीत कमी 100 मुस्लिम माझ्याकडे येतील, दलित येतील आणि बाकी आपले हिंदू तर आहेच, आता येतील ते माझ्याकडे. त्यामुळे त्या काही तसं काही हे नाही आहे. भागवत कराड यांना पॉलिटिकल मॅच्युरिटी अजिबात नाही आहे. त्यांना मी त्या ठिकाणी नगरसेवक केलं, मीच त्यांना महापौर केलं 2 वेळेस, एकदा आणि 2 वेळेस, आणि ते झाले. त्याच्यानंतर आता त्यांच्या नशिबाने ते त्या ठिकाणी जर खासदार झाले तर त्यांना खासदारकीचं काही माहीतच नाही. त्याला की डायरेक्टली त्यांना लकीली त्यांना चान्स मिळाला राज्यमंत्रीपदाचा. आता राज्यमंत्रीपद हे कसं असतं मला 20 वर्षात मला माहिती आहे ना. हे राज्यमंत्रीपद कसं असतं, त्यांच्या हातात काय आहे, किती अधिकार आहे, काहीच नसतं. शिवसेना पक्ष हा मान्य उद्धवजींचाच पक्ष आहे, बाकी कोणाचाही राहू शकत. त्यांना पडलेले नेत्यामुळे कोणाच्या नेतृत्वाखाली, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना मतं पडले. त्या यांना काही यांचे स्वतःच करतो. हा आता जर निवडणुका झाल्या तर आता शिंदेच्या नेतृत्वाखाली यांना किती मतं मिळतात किंवा भारतीय जनता पार्टी यांना कसं वागवते हे पाहण्याचं आता पाहावं लागेल. माझं असं म्हणणं आहे की त्यांचे दावे सगळे खोटे आहेत. जे शिवसेना पक्षप्रमुख आहेत त्यांचीही शिवसेना आहे. अधिकृतपणे उद्धव साहेबांची शिवसेना राहील, बाकी कोणाची राहू शकत नाही. असातिज़ा हल्क़े इंतखाब के लिए खड़े हुए राष्ट्रवादी कांग्रेस के बागी उम्मीदवार प्रदीप साळुंके ने सहाफ़ती कॉन्फ्रेंस में अपने रोल की वजाहत की. मी प्रदीप सोळंके, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ 2023च्या निवडणुकीचा उमेदवार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तिकीट मागितलं होतं, परंतु पक्षाच्या वतीनं रनिंग आमदाराचं तिकीट काढता येत नाही या नावाखाली मला तिकीट दिलेलं नाही आहे. माझी भूमिका अशी होती की 14 वर्ष आमदार राहिलेले आहेत, त्यांच्यावर लोकांची नाराजी आहे, थोडी भाकरी फिरवा, परंतु तो निर्णय झालेला नाही, याचं दुःख वाटतं. दुसरी गोष्ट, काल हकालपट्टीचं मला अधिकृत माहीत नाही, तुमच्याकडून कळालं, पण माझी पक्षाला एवढीच विनंती होती की या देशामध्ये कसाबला सुद्धा त्याची भूमिका विचारून त्याला फाशी दिली. माझी हकालपट्टी करताना पक्षानं माझी भूमिका समजून घेतली असती आणि नंतर जर मला हकालपट्टी किंवा निलंबन काय शब्द वापरायचा तो वापरला असता तर फार मोठा आनंद वाटला असता. तिसरी गोष्ट, मी आत्ता आजारी होतो, फार मोठं चिंतन केलं आणि माझ्या लक्षात आलं की मी एवढं काम करतो, माझी कुठं नोंद आहे का. कारण RR पाटलांचं मी बरोबर भाष्य केलं आणि त्या वाचताना माझ्या लक्षात आलं की राजकारणामध्ये उपद्रव दाखवल्याशिवाय कोणी किंमत देत नाही, हा एक मुद्दा माझ्या मनाला भावला. आणि RR पाटलानं प्रचंड सभा गाजून लोकांना निवडून दिलं. ज्याला निवडून दिलं ते नमस्कार करीत नव्हते आणि ते खटकून ते निवडणुकीला उभं राहिले, हेही मला खटकलं. मी एवढ्या सभा घेतो, मला कोणी नंतर नमस्कार करीत नाही, चला आपणही निवडणूक लढू. पण RR आबा पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून ही मी निवडणूक लढत आहे. आणि माझा दावा आहे की विक्रम काळे साहेबांवर जनता नाराज आहे. BJPच्या उमेदवाराला मराठवाड्यात ओळखलं जात नाही, यांना पर्याय म्हणून प्रदीप सोळंके आहे. 3 फेब्रुवारीला 100% मी निवडून येणार, याची मला 100% खात्री आहे. गुज़िश्ता 2 साल से जिला परिषद का कंट्रोल यूनिट बंद है. इनफरादी काम के लिए आने वाले शहरियों को दिक्कतों का मुकाबला करना पड़ रहा है. कंट्रोल यूनिट दोबारा शुरू किया जाए, ऐसा मुतालिबा शहरियों की जानिब से किया जा रहा है. गुज़िश्ता तकरीबन 2 साल से जिला परिषद के मुख्तलिफ महकमों को दूसरे मकामात पर मुंतकिल किया गया है, ताहम जिला परिषद का कंट्रोल यूनिट बंद है. इसकी वजह से शहरियों को दिक्कतों का मुकाबला करना पड़ रहा है. कंट्रोल यूनिट का ऑनलाइन सिस्टम भी बंद है. शहरियों को ZP ऑफिस में आकर मालूमात हासिल करना पड़ता है, इसलिए एक मकाम से दूसरे मकाम पर जाना पड़ रहा है. शहरियों ने मुतालिबा किया कि जल्द अज जल्द कंट्रोल यूनिट शुरू किया जाए. महात्मा गांधी देही स्कीम जमानत स्कीम के तहत काम करने वाले मुलाजिमीन ने एक रोज़ा हड़ताल करते हुए डिविजनल कमिश्नर ऑफिस के रूबरू एहतजाज किया और अपने मुतालबात के सिलसिले में ADN से बात करते हुए मज़ीद मालूमात दी.
आज रोजी आम्ही नरेगा योजनेमध्ये सर्व कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने काम करत असताना कोणाला जास्तीत जास्त 16 वर्ष झाले तर कमीत कमी 1 वर्षापर्यंत हे झालेले आहेत. परंतु आज रोजी आमच्या बाबत कोणतीही दखल घेतली जात नाही. आज माननीय मंत्री महोदय आणि माननीय सचिव साहेब यांनी गरिबातल्या गोरगरिबांसाठी खूप चांगल्या योजना आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मजुरांना लखपती करण्याची योजना हे केलेली आहे. पण आज आम्ही त्या मजुरांसाठी काम करतोय तर आमच्या मानधनाबाबत एकदम तुटपुंजा याच्यावर आमच्या मागण्या अपूर्ण आहेत. तरी आम्हाला चांगले मानधन भेटावे ही आमची इच्छा आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर आम्हाला पण त्या प्रमाणात मानधन मिळावं. इतर जी मानधनाची तूट आहे ती पण भरून निघावी. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही का नाही तुटपुंजा मानधनावरच काम करत आहोत आणि ते मानधन वाढ झाली तर निश्चितच शासनाला आम्ही सहकार्याची भूमिका दाखवणार आहोत. अन्यथा आम्ही नंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे तो 25च्या पुढून आहे. त्या 25च्या टप्प्यामध्ये आम्ही असहकार आंदोलन करणार आहोत. ते 31 तारखेपर्यंत चालू राहील आणि जर शासनाने त्याची दखल नाही घेतली तर आम्ही 1 तारखेपासून काम बंद पुकारणार आहोत. यासाठी आम्ही पूर्ण राज्यभरातून 3 संघटना एकत्र आलेल्या आहेत. यात APO संघटना आहे, PTO संघटना आहे आणि CDO संघटना आहे. या 3 संघटना मिळून आम्ही एकजुटीनं एकत्रित शासनाकडे आमच्या मागण्या मांडत आहोत. कंत्राटी कर्मचारी यांच्या पातळीवर येऊन एक विचार करावा आणि आमच्या बाबतीत जो काही गेल्या 1 वर्षापासून आमच्याच योजनेमध्ये काम करत असलेल्या इतर कॅडरला, ज्या एकाच पदावर काम करणाऱ्या इतर व्यक्तीला 25,000 पगार दिला जातो आणि त्याच पदावर काम करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला 15,000 पगार दिला जातो, तर ही अन्यायाची भूमिका आहे. राज्य सरकार असेल, तिथे राज्य शासकीय कर्मचारी असतील, तर एकाच योजनेमध्ये काम करत असताना एका कॅडरमध्ये जर 2 ठिकाणी 2 वेगळ्या एकाच कॅडरच्या लोकाला 2 ठिकाणी वेगळ्या पगारी दिल्या जात असतील तर या बाबतीत नक्कीच विचार करायला हवा शासनाने. यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलं आहे आणि या आंदोलनानंतर आमची जी पुढील वाटचाल आहे ते असहकार आंदोलन आहे. त्यापुढेही आमचं बेमुदत काम बंद हे आंदोलन आम्ही करणार आहोत आणि या पलीकडेही जाऊन जर आम्हाला या बाबतीत जर न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन आम्ही अजून तीव्र करणार. हे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आज इथे जाहीर करू इच्छितो. डिविजनल कमिश्नर ऑफिस औरंगाबाद के रूबरू अमित वाहुड़ ने बेमुद्दत भूख हड़ताल शुरू की है. अपने मुतालबात के ज़िम्मन में ADN से मुखातिबत में उन्होंने मज़ीद मालूमात दी. मागील 3 महिन्यापासून त्यांना विविध प्रकारे मी त्यांना खूप तक्रारी केलेल्या आहेत, पण त्यांनी कुठल्याही तक्रारीची दखल न घेता माझ्या प्रत्येक तक्रारी त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे. त्यांच्यापैकी माझी प्रमुख मागणी एक होती की जी सेवा ज्येष्ठतेचा नियम डावलून श्री सुनील पाटील यांना पदभार जो औरंगाबाद उपविभागाचा दिलेला आहे उपअभियंत्याचा, ते त्यांच्या निकषात बसत नसताना सुद्धा त्यांना तो चार्ज दिलेला आहे. त्याच्या विरुद्ध मी एक पहिली मागणी होती. दुसरी मागणी अशी होती माझी की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे त्यांचं निवासस्थान दिल्ली गेट इथं असून त्यांच्या दिल्ली गेटमध्ये निवासस्थानामध्ये 1962-62 जे बांधकाम झालेलं आहे तिथं विविध कार्यालय होती. ते विविध कार्यालय बंद पडून तिथे ते भंगार तिथं त्यांनी पूर्ण जमा करून ठेवलं होतं. तर त्यांनी तो पूर्ण CO साहेबांना जे तिथं गार्डन आणि तिथं ग्राउंड बनवायचं होतं याच्यासाठी त्यांनी पूर्ण ते तोडून टाकायला लावलं. त्याने कुठलीही परवानगी कुठलीही शासकीय त्यांनी परमिशन न घेता कुठलेही टेंडर न काढता कुठलीही बैठक न लावता त्यांनी ते पूर्ण पाडून टाकलं. त्याच्या पाडण्यामागे श्री येळीकर यांनी पूर्ण ते त्यांच्या मुलानं ते काम तो पाडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते त्या काळाचं जो सागवान होतं ते पूर्ण सागवान त्यांनी परस्पर विकून टाकलेलं आहे. शासन निर्णय असा सांगतो की जी मौल्यवान वस्तू आहे त्याचा लिलाव करण्यात यावा, पण त्यांनी लिलाव न करता ते परस्पर त्याची विल्हेवाट लावली. याच्यासाठी येळीकरांना निलंबित करावं ही आमची दुसरी मागणी. तिसरी मागणी दलित वस्ती सुधार याच्यामध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये श्री कंठाळे आहेत इंजिनियर शाखा अभियंता यांनी शेख फारूक यांना सोबत घेऊन पूर्ण तालुक्यामध्ये बोगस काम केली दलित वस्त्यांची. त्यांनी त्या निधी दुसऱ्या ठिकाणी वापरलेला आहे, तर तो त्याच्यामध्ये त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावून त्यांना निलंबित करावं आमची तिसरी मागणी. चौथी मागणी ही आहे की जे रौफ आहेत शेख रौफ जे तांत्रिक सहाय्यक म्हणून वैजापूरला होते, त्या वैजापूरला असताना त्यांनी 10 वर्ष एकाच ठिकाणी नोकरी केली तांत्रिक सहाय्यक व त्यांचं प्रमोशन जरी झालं तरी त्यांनी प्रमोशन असून सुद्धा त्यांनी याच ठिकाणी त्यांचं प्रमोशन झालं, तर ते कुठल्या निकषाच्या आधारे त्यांना एकच म्हणजे प्रमोशन देण्यात गेलं याच्यासाठी आमची चौथी मागणी. या 4 मागण्या घेऊन मी अमित मच्छिंद्र वाहुळ व माझ्यासोबत स्वप्नील सरपे व स्वप्नील दांडगे हे 2 जण कालपासून उपोषणावर बसले आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे म्हणजे उपोषण पाठवून घेणार नाही. माजूर जनता दल की जानिब से जिला कलेक्टर ऑफिस के रूबरू एहतजाज किया गया.
रुकने पार्लियामेंट और रुकने असम्बली को हासिल होने वाले माजूर फंड को इस्तेमाल करने के मुतालबे के अलावा दिगर मुतालबात के सिलसिले में ADN को मज़ीद मालूमात दी गई। औरंगाबाद महाराष्ट्र जिलाधिकारी के सामने जितने भी अपंग बांधव है, जो अलग अलग संगठना, अलग अलग पार्टी के जितने भी दिव्यांग सब एक जगह जमा हुए हैं, तो इसमें प्रमुख मांगनी ये है कि जो लोक प्रतिनिधि है, जिसको हमें चुनकर दिया, आमदार हो, खासदार हो, जो चाहे वो केंद्र सरकार का हो या राज्य सरकार का हो, जो इनको निधि केंद्र और राज्य शासन की तरफ से दी जाती है, तो उसमें से 5% निधि जो तो दिव्यांगों कल्याण के लिए उनको खर्च करना है। तो उसमें कुछ जो साहित्य है, उपकरण है, मेडिकल कैंप है, इनकी जो भी ज़रूरतें है, तो अभी कम से कम औरंगाबाद शहर में 15 से 20 साल हो गए, अब तक कोई आमदार, कोई खासदार ने वो निधि खर्च नहीं किया। तो हमारी इसमें प्रमुख मांगनी ये है कि वो निधि उन्होंने खर्च करना चाहिए। और जिस तरह हमारे नरेंद्र मोदी जो प्रधानमंत्री है हमारे देश के, 2015 से आवाज़ लगा रहे सबका साथ सबका विकास, अगर सबका साथ सबका विकास कभी होता तो आज ये लोग यहाँ पर रोड पर नहीं बैठे थे। तो भाई नहीं, हमारी कम से कम हमारे प्रधानमंत्री की बात सुनो आप, जो आमदार है, खासदार है। तो हमारी इसमें प्रमुख मांगनी है। आपने मांगनी की कि आपको क्या है उसको? मांगनी की है, हमने उनको निवेदन दिया है, लेटर दिया है, और हमको जाकर मिलते हैं। और अभी देखो जैसा भाई राज्य सरकार है, सेंट्रल सरकार, गवर्नमेंट जैसा केंद्र सरकार है, तो हमारी इसमें प्रमुख मांगनी है हर प्रतिनिधि अपनी ईमानदारी से और अपनी जिम्मेदारी समझ कर काम करेंगे तो ये हालत नाही आएंगे। तो आमदार आणि खासदाराचा जो निधी असतो त्या निधीमध्ये 5% निधी हा दिव्यांगासाठी राखीव असतो, पण तो निधी आतापर्यंत या शहरातल्या, या जिल्ह्यातल्या कुठल्याही खासदाराने आणि आमदारांनी तो दिव्यांगासाठी वापरलेला नाही। म्हणून आम्ही त्यांची निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही ढोल आंदोलन बजावत आहोत। आम्ही जिल्हाधिकाऱ्याला हे निवेदन देऊन सांगणार आहोत की बाबा याचा जो निधी असतो तो निधी दिव्यांगासाठी लवकरात लवकर खर्च करण्यात यावा। याच्यासाठी मी कृती समितीचा अध्यक्ष आहे, सर्वपक्षीय कृती समितीचा, त्यासाठी मी अपंग जनता जन आंदोलन ठेवले, त्याला मी पाठिंबा म्हणून इथं आलेलो आहे। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में भीम शक्ति रोजाना उजरत मुलाजिमीन यूनियन की जानिब से जारी बेमुद्दत भूख हड़ताल का आज 7वां दिन है। आज एहतजाज करते हुए वाइस चांसलर को महजर पेश किया गया। कॉन्ट्रॅक्टरने जे कर्मचारी कामावर लावलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरच्या मनमानीच्या माध्यमातून ज्या कामगारांना कामावर लावून त्यांना काढण्यात आलेलं आहे, त्या घटनेचा मी भीमशक्ती कामगार युनियनच्या माध्यमातून निषेध नोंदवतो आणि गेल्या 7 दिवसापासून भीमशक्ती संघटनेच्या वतीने या ठिकाणी उपोषण चालू आहे। आमच्या कामगार महिला आणि कामगार बांधव यांना संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे सुपरवायझर यांनी काही न चुकता, त्यांच्यावर कोणताही गुन्हा न होता त्यांना कामून कमी केलेलं आहे। म्हणून 7 दिवसानंतर संबंधित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू येवले साहेब यांच्याशी शिष्टमंडळाने भेट घेतली असता शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्राचे आमचे नेते दिनकरजी ओंकार, सतीशजी नरवडे, संतोषजी भिंगारे, प्रेमजी चव्हाण, विनोदजी कोरके आणि आमचे कामगारांचे नेते किरण पंडित आणि इत्यादी कामगार जाऊन आम्ही कुलगुरू साहेबांशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांना विविध कामगारांच्या अडीअडचणीच्या संदर्भात सूचना केल्या। सांगितलं की त्यांनी असं सांगितलं की रजिस्ट्रार साहेबांना सांगितलं की ताबडतोब जो कॉन्ट्रॅक्टर आहे, ज्या वर्करला कामावून कमी केलेलं आहे, त्याची मीटिंग उद्या ताबडतोब बोलवली पाहिजे आणि कामगारांचे प्रश्न सोडवले पाहिजे। आणि जोपर्यंत आमची अशी मागणी आम्ही कुलगुरूंना सांगितलं की जोपर्यंत आमच्या कामगारांना न्याय मिळत नाही, कामगारांना कामावर घेतल्या जात नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीये। मग किमान आज 7वा दिवस असला, उद्या 8वा असला, 10वा असला तरी आम्ही उपोषण सोडणार नाही। आणि म्हणून कुलगुरू साहेबांनी रजिस्ट्रार साहेबांना आदेशित केलं की उद्याच्या उद्या कॉन्ट्रॅक्टर बोलून कामगारांची मीटिंग बोलून आणा, सुपरवायझरकडून काय चुकलेलं आहे, कोणत्या कामगारांना का काढलेलं आहे याची चौकशी चर्चा करून या कामगारांना पुन्हा कामावर घ्या। आणि भीमशक्तीची अशी मागणी आहे की जोपर्यंत कामगारांना कामावर घेत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। त्यासाठी भीमशक्तीचे महाराष्ट्राचे नेते सन्माननीय दिनकरजी ओंकार आणि त्यांचे सर्व सहकारी की आम्ही जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, यापेक्षाही मोठं आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। खातून की
छेड़छाड़ के मामले में औरंगाबाद के असिस्टेंट पुलिस कमिश्नर विशाल ढोमे आखिरकार मुअत्तल, वजारत दाखिला की कार्रवाई। जालना रोड पर हाईकोर्ट के रूबरू रिक्शा हुआ जलकर खाकस्तर। और रियासती एक्साइज ड्यूटी महकमे ने सिल्लोड में जब्त की मसनूई शराब। इसी के साथ एडीएन उर्दू खबरनामा अब यहीं ख़त्म होता है। कल फिर होगी मुलाकात कुछ और ख़बरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।